नमस्कार मित्रांनो, मी दीपक पाटील. मित्रांनो, आपल्या गावाला ग्रामपंचायतला निधी कसा उकडून येतो ते मी तुम्हाला सांगणार. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, केंद्र शासनाकडून 15 वित्त आयोगामार्फत निधी येतो. जसं स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना हे केंद्र शासनाकडून येणारा निधी आहे. काही राज्य शासनाकडून सुद्धा निधी भेटत असतो मित्रांनो. जसं ग्राम विकास विभागाकडून, जिल्हा वार्षिक योजना आणि इतर काही योजना असतात त्यांच्यामार्फत निधी येत असतो. मग बाकी पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार निधीतून, खासदार निधीतून जशी शिफारस केली तसं आपल्या गावाला निधी भेटत असतो. हा निधी मित्रांनो 15 वित्त आयोगाचा निधी आपण मेरी पंचायत ॲपवर सर्व बघू शकतो. निधी किती आलेला आहे यावर्षी, त्याच्यापैकी किती खर्च झालेला आहे, यांचं म्हणजे त्या कामाचा फोटो, बिल सर्व तिथे अपलोड केलेलं असतं. तर ती तुम्ही ते ॲप कशी डाउनलोड करायची मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा मित्रांनो, हे मेरी पंचायत ॲप आहे. हे तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, गावाचं नाव, तालुका, जिल्हा, लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यावर मित्रांनो तुमच्या गावाची पूर्ण हिस्ट्री या ॲपमध्ये दिसेल की तुमच्या गावाचा सरपंच कोण आहे, उपसरपंच कोण आहे, सदस्य कोण आहे, सर्व प्रोफाईल ओपन होते. त्या ग्रामपंचायतमध्ये बँक अकाउंट किती आहेत, प्रत्येक बँक अकाउंटचा निधी किती पडलेला आहे ते सर्व तुम्हाला या ॲपमध्ये दिसेल. त्याच्यानंतर किती कामं झालेली आहेत, किती बाकी आहेत, किती प्रोसेसमध्ये, म्हणजे हे सर्व तुम्हाला त्या ॲपमध्ये दिसणार. आणि यांनी कोणते कोणते बिले काढलेले आहेत, केव्हा काढलेले आहेत, कोणाच्या नावावर काढलेले आहेत, हे सर्व हिस्ट्री मित्रांनो तुम्हाला त्या ॲपवरती दिसणार. तुम्हाला कुठेच जायचं गरज नाही मित्रांनो. घरी बसून सुद्धा तुम्ही तुमच्या गावाची सर्व हिस्ट्री बघू शकता. यांनी काय काळेबाजार केलेले आहेत, काय कांड केलेले आहेत, ते सर्व तुम्ही घरी बसून बघू शकता मित्रांनो. मग तुम्ही पण बघा आता तुमच्या गावात ग्रामपंचायतचे काय कांड केलेले आहेत, काय काळेबाजार केलेले आहेत. आणि झालेच असतील तर माहितीचा अधिकार टाकून मित्रांनो चौकशीच लावा. कोणाच्या बापाची जागिरी नाही मित्रांनो. ग्रामपंचायत ही आपल्या गावाच्या विकासासाठी असते. त्याच्यामुळे तुम्ही आता बघा तुम्हाला काय करायचंय. ग्रामपंचायत ही मित्रांनो गावाच्या विकासासाठी असते. मग माझ्या तरुणांना एकच आव्हान आहे मित्रांनो, तुम्ही थोडं गावाच्या ग्रामपंचायतकडे लक्ष ठेवा. सरपंच, ग्रामसेवक काही कोणते कामं करतोय त्याच्यावर थोडं बारीक लक्ष ठेवा. ते कामं खरंच व्यवस्थित होत आहेत. ते एकच सांगणं मित्रांनो. जय महाराष्ट्र.